बंधूंनो, गोखले साहेबांनी जेव्हा तुमच्या आमच्या उद्धारासाठी या मुंबईमधून घाटकोपरमधून या क्रांती चळवळीला सुरुवात केली होती, बरेच गोखले साहेबांनी मोर्चे काढले वेगवेगळ्या प्रश्नांसाठी मंत्रालयावर, आणि मातंग समाजात एक नवीन चैतन्य निर्माण झालं. गावोगावाचे लोक एकत्र होऊ लागले, सगळा मातंग समाज जागा होऊ लागला गोखले साहेबांच्या नेतृत्वाखाली. इथे हे काय नव्हतं, हा पूर्ण एरिया खाली होता तेव्हा इथं 5-7 घरं होती फक्त मातंग समाजाची, आणि ते पण सगळे कागदपत्राचा धंदा करायचे. आणि माझा कार्यक्रम गोखले साहेब लावायचे इथे. सगळ्या मातंग समाजाला कार्यक्रमाचा वेळ लागलो होतो त्या काळी. मग गोखले साहेबांनी विचार केला की ह्या गाण्याचं कॅसेट बनवायला पाहिजे. आणि मग गोखले साहेबांनी त्या काळी मला जवळजवळ 25,000 रुपये दिले होते, आणि ती 10 गाणी रेकॉर्ड करण्यात आली. गोखले साहेबांनी सांगितलं, शिंदे साहेब तुम्ही सगळी गाणी लिहा, संगीत तुम्हीच द्या, सगळ्या चाली तुम्ही कंपोज करा. त्या पद्धतीने ते केलं. म्हटलं गायक कोणाकोणाला घ्यायचं, तर मग बोलले रंजना शिंदेला घ्या, सुषमा देवीला घ्या. मग मी 4 गाणी गायली. रंजनानं एक गाणं गायलं, रंजना शिंदेनं, सुषमा देवीने एक गाणं गायलं, आणि बंधूंनो शालिनी शिंदेने एक गाणं गायलं. अशा पद्धतीने ते कॅसेट पूर्ण झालं. आणि त्या कॅसेटमध्ये माझ्या आवाजामध्ये जे गाणं रेकॉर्ड झालं होतं, गोखले साहेबांची ललकारी, ते गाणं संपूर्ण महाराष्ट्रात त्या काळी प्रसिद्ध झालं. आणि आजही बऱ्याच लोकांच्या मोबाईलमध्ये ते गाणं वाजतं, तर ते गाणं सादर करावं अशी फरमाईश आहे, म्हणून ते गाणं मी तुम्हाला ऐकवतो. सगळ्या जुन्या कार्यकर्त्याला माहिती आहे या गाण्याचा प्रारंभ, सुरुवात कशा पद्धतीने झाली होती. लक्ष द्या. कॅसेटचं नाव होतं महाक्रांती. कुणाला हे कॅसेटचं कव्हर बघायचं असेल तर मला फोन करा. त्या कॅसेटचं कव्हर मी व्हॉट्सअपवरती पाठवेन. त्याच्यावरती गोखले साहेबांचा आणि कुसुमताईचा असा फोटो आहे, आणि कॅसेटचं नाव आहे महाक्रांती. त्या कॅसेटमधलं हे गाणं आहे महाक्रांती. कला गुण जेव्हा आमचा जेव्हा आमचा प्रतिभावंत ठरतो, वारणीचा वाघ फकीरा लेखणी मधून उतरतो. कलागुण जेव्हा आमचा प्रतिभावंत ठरतो, वारणीचा वाघ फकीरा लेखणी मधून उतरतो. विष्णू त्या प्रतिभेला सद्भावनेने स्मरतो. अन्नाच्या लेखणीला मानाचा मुजरा करतो. अन्नाच्या लेखणीला मानाचा मुजरा
मुजरा करतो. अण्णाच्या लेखणीला मानाचा मुजरा करतो का? गाण्याच्या प्रभावाने कुणी गानरत्न झाले. गाण्याच्या प्रभावाने कुणी गानरत्न झाले. खेळाच्या मैदानावर कुणी क्रीडारत्न झाले. पण 1.5 दिवस शाळा शिकवणी विष्णू ह्या भारतात मातंग कुळाचे अण्णा साहित्य रत्न झाले. मातंग कुळाचे अण्णा साहित्य रत्न झाले. मातंग कुळाचे अण्णा साहित्य रत्न झाले. बंधूंनो, हे शेर गोखले साहेबांच्या काळातले हे शेर आहे. तुम्ही ऐकलेले असतील. हे शेर जेव्हा गोखले साहेबांनी कॅसेट काढायला सांगितलं होतं तेव्हाचे हे शेर आहेत बंधूंनो. अरे सदैव असते ही मान ताठ, क्रांती गीत आहे गोखले साहेबाचं. आवडीचं गाणं आहे. हे सुदाम आवाडे यांच्याही आवडीचं गाणं आहे. पण काहीतरी गडबड झाली आहे, त्याच्याकडे जास्त नोटा दिसून देतात. 100 रुपये देत आहेत. ठीक आहे, द्या द्या. किती आहेत तुमच्याकडे? द्या. आवाडे साहेबांकडून पुन्हा 100 रुपये. 100च. अरे सदैव होती या गोरगरिबांचे क्रांती सम्राट. गोरगरिबांचे क्रांती सम्राट. गोरगरिबांचे क्रांती सम्राट. बाबासाहेब गोखले क्रांती सम्राट होते, परंतु गोरगरिबांचे होते. गोरगरिबांचे क्रांती सम्राट. मोर्चे निघायचे, हजारावरती लोक असायचे बंधुरो. खेडोपाड्यातून मोक यायचे. दीनदुबळा गोरगरीब समाज यायचा गोखले साहेबांच्या पाठीमागे. सदैव होती ही मानता, सदैव होती ही मानता, सदैव होते ही मानता. या गोरगरिबांचे क्रांती सम्राट. गोरगरिबांचे क्रांती सम्राट. गोरगरिबांचे क्रांती सम्राट. क्रांतीची ती मशाल हाती, मशाल हाती. क्रांतीची ती मशाल हाती. अरे क्रांतीची ती मशाल हाती. क्रांतीची ती मशाल हाती. संघर्ष करणारी होती, संघर्ष करणारी. गोखले साहेबांची ललकारी. गोखले साहेबांची ललकारी. अरे होती वाघाची डरकाळी.
या नवतरुणांना सदा सांगती सोडावी लाचारी, तुम्ही सोडावी लाचारी. गोखले साहेबांची ललकारी, गोखले साहेबांची ललकारी होती वाघाची डरकारी. 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 मर्दानी बाणा वृत्ती त्यागी, मर्दानी बाणा वृत्ती त्यागी, मर्दानी बाणा वृत्ती त्यागी. झोपलेली जनता केली जागी, झोपलेली जनता केली जागी, झोपलेली जनता केली जागी. मर्दानी बाणा वृत्ती त्यागी, वृत्ती त्यागी. बंधनो, आज समाजाचं एखादं महत्वाचं काम निघालं तर पहिले आपली आत्ताची माणसं काय करतात माहितीये, आपल्या पाठी काय महत्वाचं काम आहे की नाही बघतात आणि मग नसेल तर मग तिकडे जायचं समाजाच्या कामाला. परंतु गोखले साहेबांना सगळं आयुष्य तुमच्यासाठी दिलं. आमच्या कुसुमताई गोखले साहेबांच्या बरोबर सतत असायच्या. विलास गोखलेचा प्रसंग तुम्हाला माहिती असेल. त्या उभयतांना एकच मुलगा झाला आणि ही दोघे समाजाचं कार्य करत असताना त्या मुलाकडे दुर्लक्ष झालं आणि तो विलास गावी त्याचं निधन झालं. मला वाटतं 10वीत होता तो. त्याचं निधन झालं. परंतु आपल्या मुलाकडे यांना लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. केवळ तुमच्यासाठी, तुमच्या उद्धारासाठी, तुमचं काम करण्यासाठी, तुम्हाला जागवण्यासाठी. म्हणून हा त्याग साधा नाहीये, हा त्याग साधा नाहीये. आज हे सगळं चित्र बदललं ना मातंग समाजाचं. कुठे साठेनगर आहे, कुठं लहूगड आहे, कुठं विलास गोखले नगर आहे. हे सगळं गोखले साहेबांनी केलं. तिकडं मालाडला वगैरे जा, तिकडं पण बरेच असे गड आहेत. साठेच्या नावानं, लहुजीच्या नावानं मोठ्या मोठ्या वस्त्या आज तयार झाल्यात. पण प्रारंभी गोखले साहेबांनी ते सगळे मोहल्ले बसवले मुंबईमध्ये. मोकळी जागा दिसली सरकारी, गोखले साहेब सरळ म्हणायचे इथं घर बांधा, इथं झोपड्या टाका आणि मग तिथं लोक जाऊन झोपड्या बांधायचे. आज त्या झोपड्याच्या ठिकाणी मोठ्या मोठ्या चाळ्या झाल्यात, मोठ्या मोठ्या इमारती झाल्यात बंधनो. आणि तिथं आपले लोक आता राहतात. मातंग समाजाची सुरुवात गोखले साहेबांनी केली. तर तो त्याग जो त्यांचा आहे बंधनो, तो त्याग कधी विसरता न येणारा त्याग आहे. त्यांच्या संदर्भात मी नंतर त्या कव्वालीमध्ये बोलणार आहे. और मर्दानी बाना वृत्ती त्यागी, मर्दानी बाणा वृत्ती त्यागी, मर्दानी बाणा वृत्ती त्यागी. आणि झोपलेली जनता ही केली रजागी, झोपलेली जनता केली हो जागी, झोपलेली जनता केली हो जागी. म्हणून त्यांच्या पाठी निघाले, म्हणून त्यांच्या पाठी निघाले, म्हणून त्यांच्या पाठी निघाले. अरे म्हणून त्यांच्या पाठी निघाले लाखो नरनारी, हे लाखो नरनारी. गोखले साहेबांची ललकारी, गोखले साहेबांची ललकारी अरे कशी वाघाची डरकारी. साहेबांची ललकारी वाघाची डरकारी. गोखले साहेबांची ललकारी वाघाची डरकारी. गोखले साहेबांची ललकारी वाघाची डरकारी. गोखले साहेबांच्या गीतानंतर भटानो बाहेर निघा हे गाणं झालं पाहिजे म्हणून 200 रुपये आभार व्यक्त करतो. नंतर प्रयत्न करेन. गोखले साहेबांची ललकारी कशी वाघाची डरकारी. गोखले साहेबांची ललकारी
दिन वा वा. गोखले साहेबाची ललकारी होती वाघाची डरकारी. द्या. जय लहुजी, जय भीम. जय लवजी. मी तुमचाच कलाकार, तुमच्या समाजाचा मंगेश वडागळे. आज मला इथं पूर्ण संधी मिळाली योगेश भाईमुळे. या काकासमोर मी खूप लहान होतो. माझे वडील छप्पू ढोलक, छप्पूला ओळखता तुम्ही, माझे वडील ज्यांनी 1962-61 साली लोकशाहीर विठ्ठलम संगती आपलं कारकिर्दी चालू केली होती आणि 92 साली ते एक्सपायर झाले. अख्खे जग फिरले, दुनिया फिरले असे माझे वडील छप्पू वडागे यांच्यासाठी अजून 100 रुपये. ऐका ऐका हो साहेब, इथं उभा राहा. तुम्ही मला काका बोलले. मला काका बोललेलं आवडत नाही. मी 21 वर्षाचा अजून तरुण आहे. 80 पर्यंत असाच उभा राहून काही. काय रे सुनील, कलावंत म्हातारा होतो का? कलावंत म्हातारा होतो कधी? आता काका म्हणायचं नाही, साहेब म्हणायचं, शिंदे साहेब. बिलकुल. जेव्हा मी 79ला शाळा सोडली तेव्हा यांना मी बघितलं होतं. बरेचसे कार्यक्रम यांचे बघितले लहानपणापासून. आता माझं वय किती असेल तुम्हाला माहिती आहे? कल्पना. हे माझ्यापेक्षा 20-1 वर्षांनी मोठी असतील. माझं वय 59 आहे. 2 घरी सुना आहेत, पण अजून एकदा मक्का फुक्का फुक्का आहे. ओके. जय लवजी. गोखले साहेबांची ललकारी जशी वाघाची गोखले साहेबांची ललकारी, वाघाची ललकारी. गोखले साहेबांची ललकारी, वाघाची ललकारी. ये पुढे ये, पुढे ये. सुनील साठे हा प्रसिद्ध शाहीर आहे. आज त्याची तयारी बघितली मी. आता चांगला व्यवस्थित मार्गाला लागलाय. त्याच्या मुली पण गात आहेत, बरं वाटलं. काही वर्षापूर्वी थोडंसं 19-20 होतं, परंतु आता व्यवस्थित चाललंय. सुनील साठे यांच्याकडून 200 रुपये देण्यात आले. आभार व्यक्त करतो. या गीताचं शेवटचं कडवं बघा कसं आहे. अरे संघर्षाची मशाल घेऊन, संघर्षाची मशाल घेऊन, संघर्षाची मशाल घेऊन, क्रांतीचा तो आवाज देऊन, क्रांतीचा तो आवाज देऊन, क्रांतीचा तो आवाज देऊन. विष्णुशाहीरा बुडवली त्यांनी. अरे विष्णुशाहीरा घडवली त्यांनी, विष्णुशाहीरा घडवली त्यांनी. क्रांती अशी न्यारी, क्रांती अशी न्यारी. गोखले साहेबांची ललकारी, गोखले साहेबांची ललकारी. अरे तशी वाघाची डरकारी. गोखले साहेबांची ललकारी, तशी वाघाची डरकारी. गोखले साहेबांची ललकारी, तशी वाघाची डरकारी. गोखले साहेबांची ललकारी, तशी वाघाची डरकारी. वाघाची डरकाळी, तशी वाघाची डरकारी, तशी वाघाची डरकारी, तशी वाघाची डरकारी. नगरसेवक सौरभ साठे. अरे बाळा, थोडी शक्ती कमी पडली आता या वेळेला, पण पुढच्या वेळेचा तू 100% नगरसेवक आहे. आणि आजपासून त्या कामाला लाग, म्हणजे यशस्वी होशील. हा, या योगेश बघ कसा धडपड करतो, परंतु फ्रंटवर कुठेच नसतो आणि सगळं तेच करतो. काय असं असायला पाहिजे. 500 रुपये दिलेत सौरभ साठे. आभार व्यक्त करतो. धन्यवाद ताई.